नमस्कार, आपण बघत आहात सिटी न्यूज। कोविड काळात तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियमित फेसबुक लाईव्हची आठवण करून देत शिवसेनेचे शहर प्रमुख तथा माजी विरोधी पक्षनेते प्रवीण हरमकर यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे। कोविड काळात उद्धव ठाकरे दररोज जनतेशी संवाद साधत होते, मात्र आज नीट पेपर फुटीसारख्या गंभीर मुद्द्यांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जनतेसमोर येऊन भूमिका स्पष्ट केली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे। हरमकर यांनी यावरून जनतेने दोन्ही परिस्थितीतील फरक लक्षात घ्यावा असे आवाहन केले आहे। पाहूया याबाबत सविस्तर अहवाल। शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री ज्यावेळेस होते त्यावेळेस कोविड काळ होता। त्या कोविड काळामध्ये ज्यावेळेस उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे लाईव्ह येत होते फेसबुकच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेसोबत बोलायला आणि समजून सांगायला का बाबा कोविड काळ कसा चालू आहे, लोकांनी काय केलं पाहिजे, कसं जपलं पाहिजे, तर त्यावेळेस हे आमचे अंधभक्त महाराष्ट्रातले तर नव्हे तर देशातले आमच्या उद्धव ठाकरे साहेबांवर टीका टिप्पणी करत होते। काय हे घरात बसून सगळ्या गोष्टी करतात। मग आता आमच्या देशाचे प्राईम मिनिस्टर सन्माननीय मोदी साहेब, देशाचे पंतप्रधान, ज्या मुलांचे नेटचे पेपर फुटल्यावर एवढा दिल्लीमध्ये उधंब चालू आहे, पुऱ्या देशात चालू आहे, त्यावेळेस देशाचे प्राईम मिनिस्टर आताच्या काळापर्यंत 3 वेळा फेसबुक लाईव्हवर आले। का त्यांना सदन नाही आहे? आता कोणता कोविड काळ आहे, पण लोकांच्या भीतीपोटी, सदनाच्या भीतीपोटी आज ते कोणाशी सदनमध्ये येत नाही। आता काही कोविड काळ नाही म्हणून या देशाचे जेवढे भक्त आहेत त्यांनी हा विषय समजून घ्यावा का यांना आज लोकांना भेटण्याला वेळ नाही, मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी वेळ नाही, तर तेवढी तफावत लोकांनी लक्षात घ्यावी, देशाच्या लोकांनी। ही भूमिका शिवसेनेचे शहर प्रमुख प्रवीण हरमकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून मांडली आहे। या आरोपांवर संबंधित पक्ष किंवा केंद्र सरकारकडनं कोणती प्रतिक्रिया येते याकडेही आता लक्ष लागले आहे।